पालकांना हात जोडून विनंती आहे, खूप म्हणजे खूप घातक आहे हा चायनीज मांजा. माझ्यावर स्वतःवर प्रसंग आलेला आहे. माझ्या गळ्यावर 14 टाके आहेत. माझा जीव वाचलाय. मला कळकळीची विनंती आहे तुम्हाला पालकांना की चायनीज मांजा बिलकुल वापरू नका. म्हणजे तो दोरा अक्षरशः प्रियंका तुटत नाही. तो हाताने तोडायला गेलीच नाही. ज्यावेळेस त्या पोलिसनी माझा दोरा काढला त्यांचा सुद्धा हात कापला गेला. पण चायनीज मांजा हा वापरलाच नाही पाहिजे. तो तुटतच नाही. म्हणजे आपलं तर झालं, आपल्याला तो दिसतो, पण पशु पक्षी एवढे पक्ष्यांचे पंख तुटले जातात अक्षरशः, आणि ते धारातीर्थी पडतात. नमस्कार, मी प्रियंका. तुम्हा सगळ्यांचं आयलोनगर मध्ये खूप खूप स्वागत. प्रेक्षक हो, आपल्या सगळ्यांच्या आवडतीचा सण म्हणजे मकर संक्रांत, आणि हा सण अगदी 2 ते 3 दिवसांवर येऊन ठेपलेला आहे. आता संक्रांत म्हणलं की शहरामध्ये आपल्याला सगळीकडे पतंग उडवताना नागरिक पाहायला मिळतात. अगदी लहान मुलापासून ज्येष्ठापर्यंत सगळेच पतंग उडवण्याचा आनंद घेत असतात. मात्र हे पतंग उडवत असताना चायना मांजाचा भरपूर प्रमाणात वापर होतो, आणि याच चायना मांजामुळे अनेक प्रियजनांना, आपल्याही प्रियजनांना जीव गमवावे लागलेले आहेत. तसेच या चायना मांजामुळे पशु पक्ष्यांना आणि प्राण्यांना देखील हानी पोहोचते. तर आजच्या या विशेष भागामध्ये आपण याच बद्दल माहिती घेणार आहोत. नेमकं पतंग उडवताना काळजी कशी घ्यायची या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपल्या सोबत आज आयलोनगरच्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत प्रवीण धायतडक सर. सर नमस्कार. नमस्कार. तुमचं आयलोनगर मध्ये खूप खूप स्वागत. एकीकडे आपण शहरात बघतोय तर मकर संक्रांती निमित्त सगळीकडे लोक पतंग उडवताना पाहायला मिळत आहेत. मात्र तुम्ही दुसरीकडे चायना मांजा वापरू नका याबाबत जनजागृती करताय. बरोबर. तर नेमकं याचं काय कारण आहे? हे बघ प्रियंका, 2016ला मी पुण्यात राहत होतो. तर 2016ला मी ऑफिस सुटल्यानंतर 5:30ची वेळ होती. संक्रांतीचा एक 3-4 दिवस होता. मी घरी येत असताना RTO आहे जे पुण्याचं, त्याच्या समोरच्या चौकामध्ये माझी 2 व्हीलरवर मी होतो. हेल्मेट घातलेलं होतं, जर्किंग घातलेलं होतं. एक तुटलेला पतंग माझ्या समोर आला आणि त्याचा मांजा रस्त्यावर आडवा आला. मला गाडी थांबूपर्यंत माझ्या गळ्याभोवती पूर्ण मांजाने माझा गुंडाळला गेला आणि माझा गळा कापला गेला. त्वरित चौकामध्ये असलेले कर्मचारी, पोलीस कर्मचारी, नागरिक यांनी मला त्वरित उचलून रुबी हॉल इथे ऍडमिट केलं. तब्बल माझ्या गळ्यावर 14 टाके पडले. 14 टाके पडले तब्बल. आणि माझा जीव तिथे अधिकारी म्हणा, ते डॉक्टर्स म्हणा, अथक प्रयत्न, जवळजवळ मी 7 ते 8 दिवस दवाखान्यात हॉस्पिटलाइज होतो आणि माझ्यावर उपचार झाले आणि मी बरा झालो. त्या दिवशी मी शपथ घेतली की चायनीज मांजाविषयी आपण एवढी जनजागृती करायची. मी न्यायालयीन लढाई लढलो, पोलीस स्टेशनमध्ये केस टाकली, आणि माझ्यापेक्षा पशु पक्षी आणि जे लहान मुलं, मी सतत बातम्या वाचत असतो. आणि या चायनीज मांजाविरुद्ध आपल्याला काय काय अवेअरनेस करता येईल. 2016ला मी नगरला शिफ्ट झालो कामानिमित्त आणि सेल्फ केअर फाउंडेशन ही संस्था स्थापन केली. आता सेल्फ केअर म्हणजे काय? स्वतःची काळजी. मग मी पतंगाचा मांजा, दिवाळीमध्ये फटाके किंवा होळीला जे घातक कलर वापरले जातात याविषयी या संस्थेची स्थापना केली. आणि त्या दिवशीपासून आज तागायत आम्ही हे कॅम्पेनिंग चालवतो, अवेअरनेस कॅम्पेनिंग. आता तुम्ही सेल्फ केअर नावाचं फाउंडेशन स्थापन केलेलं आहे. हं. तर हे फाउंडेशन नेमकं काय काम करतं आणि कुठे कुठे तुम्ही हे काम अवेअरनेसचं करताय? सेल्फ केअर फाउंडेशनचं काम आम्ही एकतर शाळा, महाविद्यालय, चौकामध्ये जिथे क्राऊड आहे, हॉटेल्स म्हण, त्यानंतर जिथे जिथे समजा एखादं सोहळा चालू आहे तिथे जाऊन, किंवा मुलं पतंग उडवताय की पतंगाच्या दुकानाच्या तिथे, आम्ही, माझी जी टीम आहे तिथे जाऊन मुलांना चायनीज मांजा, पतंग तुम्हाला उडवायचा आहे, आनंद घ्यायचा आहे, पण चायनीज मांजा कसा घातक आपल्या शरीरासाठी आहे, म्हणजे तो दोरा अक्षरशः प्रियंका तुटत नाही. तो हाताने तोडायला गेलीच नाही. ज्यावेळेस त्या पोलिसनी माझा दोरा काढला त्यांचा सुद्धा हात कापला गेला. एवढा घातक आहे. आपण रस्त्यावरचे पशु पक्षी, आता पतंग उडवायला चालू झालेत मुलं. मागच्या 8 ते 10 दिवसामध्ये नगरमध्ये कमीत कमी 30 ते 35 केसेस अशा आहेत की कुठे हात कापलाय, कुठं बोट कापलंय, कुठं गळ्याला कापलंय, कुठं पाय कापलाय. एवढा घातक हा चायनीज मांजा असल्यामुळे याच्याविषयी अवेअरनेस करण्यासाठी आम्ही शाळेमध्ये जातो,
या संस्थेचे अध्यक्ष सौ सविता प्रवीण धायतडक माझ्या मिसेस आहेत. त्यांची महिलांची टीम आहे. मग शाळेमध्ये प्रार्थनेच्या वेळेस आम्ही काय करतो, उभा राहून कसा घातक आहे चायनीज मांजा याविषयी अवेअरनेस कॅम्पेनिंग चालवतो. आता नगरमध्येच करता की नगर व्यतिरिक्त पण दुसऱ्या जिल्ह्यांमध्ये तुम्ही हे कार्यक्रम राबवता? हा, तर माझी टीम आहे पूर्ण. नाशिकमध्ये राबवतो, धुळ्यामध्ये माझं सर्कल जे आहे ना, माझे मित्र भरपूर पोलीस अधिकारी आहेत. मागच्या वर्षी मी धुळ्यामध्ये कॅम्पेनिंग केलं होतं, त्याच्या अगोदर पुण्यामध्ये कॅम्पेनिंग केलं होतं, मुंबईमध्ये कॅम्पेनिंग केलं होतं. तर जिथे जिथे या संस्थेचे आमचे सदस्य आहेत पूर्ण महाराष्ट्रात, गुजरातमध्ये अहमदाबादमध्ये पण काही सदस्य आहेत, तर या संस्थेच्या माध्यमातून आम्ही ते अवेअरनेस कॅम्पेनिंग आम्ही विविध शहरात चालवतो. याविषयी आम्ही वेबसाईट आहे www.selfcarefoundation.com. त्याच्यानंतर युट्यूबला माझे चॅनल्स आहेत, त्या माध्यमातून जनजागृती, म्हणजे सध्या ऑनलाईनचा जमाना आहे, ऑनलाईनच्या माध्यमातून मेसेज सोडणे. न्यूजपेपरला माझ्या मिसेस लिहितात की चायनीज मांजा घातक कसा आहे, असं आमचं अवेअरनेस कॅम्पेनिंग चालतं. आता तुम्ही नगर आणि अदर सिटी सगळीकडे जाता, ही जनजागृती करताय, तर याचा फायदा कुठेतरी झालेला तुम्हाला बघायला मिळालाय का? नक्कीच. शाळामध्ये मेन याचे युजर्स कोण आहेत, उपयोग करणारे कोण आहेत? लहान मुलं. लहान मुलांना ज्या वेळेस मी दाखवतो ना माझे टाके पडलेले 14, माझा गळा दाखवणं, त्यावेळेस त्यांना तो सिरियसनेस येतो. कारण की ज्याच्यावर जो प्रसंग घडलेला आहे ते जर आपल्या समोर उभा राहून ज्यावेळेस सांगतात. आता आपण तू बघितला असशील, एखादा आपण शाळेमध्ये डॉक्टरला बोलवतो लेक्चर घ्यायला किंवा एखाद्या इंजिनियरला बोलवतो आणि त्यांच्या माध्यमातून आपण माहिती देतो मुलांना. त्यावेळेस आईनी सांगितलेलं, वडिलांनी सांगितलेलं, मित्रांनी सांगितल्यापेक्षा ज्याच्यावर जो प्रसंग घडलेला आहे, की ज्यांना त्याचा अनुभव आहे, नक्कीच त्याचा प्रभाव पडतो. आता चायना मांजा वापरू नये आपण असं सांगतोय, बरोबर. पण मला पतंग उडवायचा आहे, तर चायना मांजा न वापरता दुसरा कोणता पर्याय आपण वापरू शकतो? बरोबर. चायना मांजा माझ्या मते साधारण हा 10-15 वर्षाच्या अलीकडचा हा नवीन शोध आहे. आता याला ना ऍक्च्युली याचं नाव आहे, हा इंडस्ट्रियल थ्रेड आहे. इंडस्ट्रियल थ्रेड आहे म्हणजे शासनाने मागच्या 15 दिवसामध्ये नगर शहरामध्ये कमी कमी म्हणजे 5 ते 7 लाख रुपयाचा मांजा पकडलाय, केसेस होतात. पण हा इंडस्ट्रियल थ्रेड म्हणून पण विकला जातो. म्हणजे बंदी, आता मी न्यायालयीन लढाई लढतो याच्याविषयी, पण हा इंडस्ट्रियल थ्रेड असल्यामुळे त्याच्यावर पूर्णपणे बंदी आणता येत नाहीये शासनाला. बरोबर. तर हा धागा सोडून तुम्ही साधा दोरा वापरू, आनंद घ्यायचा आहे ना आपल्याला, आनंद घ्यायचा आहे. पतंग तुम्ही साधा मांजा वापरू शकता, साधा धागा वापरू शकता, पण चायनीज मांजा हा वापरलाच नाही पाहिजे. तो तुटतच नाही. म्हणजे आपलं तर झालं, आपल्याला तो दिसतो, पण पशु पक्षी, एवढे पक्ष्यांचे पंख तुटले जातात अक्षरशः आणि ते धारातीर्थी पडतात. त्यामुळे चायनीज मांजाला खूप पर्याय आहेत. साधा दोरा आहे, साध्या दोऱ्याने तुम्ही आनंद घ्या ना. एवढंच काय होईल, तुम्हाला जिथं 2 पतंग तुमचे कटले जातील ना, त्यापेक्षा तुम्ही 4 पतंग उडवा ना आणि आनंद घ्या. आपल्याला मेन पहिल्या काळापासून पतंग हा विषय खूप जुना आहे आणि चायनीज मांजा हा मागच्या 10-15 वर्षातला. त्याच्या अगोदर पतंग उडवत होतो. माझ्या लहानपणी मी पतंग उडवत होतो. तुम्ही साध्या दोऱ्याने पतंग उडवा आणि सणाचा आनंद घ्या. आता तुम्ही जसं म्हणलात की नगरमध्ये भरपूर लोक मांजा, हा चायना मांजा विकताना पकडले गेले. बरोबर. आता सगळे तुम्ही जनजागृती करता, विविध माध्यमातून पण चायना मांजा वापरू नये असं सांगितलं जातं, तरी पण नगरमध्ये चायना मांजाची विक्री होत आहे, तर याला काय कारण असू शकतं? आता हा प्रशासकीय स्तरावरचा प्रश्न आहे. तर याच्याविषयी मला शासनाला आपल्या आय लव्ह नगरच्या आणि सेल्फ केअर फाउंडेशनच्या माध्यमातून एवढंच सांगायचं आहे, प्रशासन त्यांच्या ठिकाणी काम करतंय, पण आपल्या मुलांना सगळ्यात मोठा याचा उपयोग कोण करतं? मुलं. मुलांच्या हातामध्ये येतो कुठून हा? तो मूळ काय आहे की पालकांनी मुलांना त्यापासून दूर ठेवायचं, की तू चायना मांजा घ्यायला पैसे देऊ नका, स्वतः दुकानामध्ये द्या, त्याला साधा दोरा विकत घेऊन द्या किंवा त्याला साधा मांजा विकत घेऊन द्या. आणि त्या माध्यमातून जर मुलाच्या हातात चायना मांजा आलाच नाही किंवा त्याला तुम्ही पैसे दिलेच नाही, तर तो जाऊन विकत घेणारच नाही ना तो. त्यामुळे माझं असं पालकांना सतत आव्हान असतं की पालकांनी, आता मुलं पतंग कुठं उडवतात? घराच्या वरती किंवा एखाद्या ग्राउंडवर, पण पालक बरोबर असतात किंवा मित्र, त्यांचा पूर्ण ग्रुप असतो. पण माझं पालकांना आव्हान आहे, मुलांपेक्षा पालकांना जास्त आव्हान आहे की त्याची चक्री आहे,
तर चक्रीला चांगला मांजा आहे का नाही ते चेक करावं, किंवा त्याला पैसे देताना किंवा तुम्ही विकत घेऊन द्यायला साधा मांजा. आणि हा कसा घातक आहे हे पालकांनी पण त्यांना समजून सांगावं. म्हणजे ही विक्री जर खरेदीलाच गेलं नाही तर विक्री होणारच नाही ना. प्रशासन त्यांच्या ठिकाणी व्यवस्थित काम करतंय, आमच्यासारख्या भरपूर संस्था आहेत नगरमध्ये, ते पण काम करतायत आणि उत्कृष्ट काम करतायत. पण चोरीच्या मार्गाने तो विकला जातो. आणि विकला कोण? मुलं घेतात विकत. तर मुलांना, माझं पालकांना हात जोडून विनंती आहे, खूप म्हणजे खूप घातक आहे हा चायनीज मांजा. माझ्यावर स्वतःवर प्रसंग आलेला आहे. माझ्या गळ्यावर 14 टाके आहेत. माझा जीव वाचलाय. मला कळकळीची विनंती आहे तुम्हाला पालकांना की चायनीज मांजा बिलकुल वापरू नका. आता पतंग उत्सव तर चालू आहे, बरोबर. सगळे पतंग उडवणार आहेत. तर काय काळजी घेतली पाहिजे मुलांनी किंवा कोणीही जो पतंग बरोबर. उडवतोय, काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे? आता सगळ्यात महत्वाचं, आपल्या नगर जिल्ह्यामध्ये मागच्या आठवड्यामध्ये माझ्या मते 2 मुलं विहिरीत पडून, पतंगाच्या मागे पळताना 2 मुलं विहिरीत पडून पतंगाचा मांजा, फक्त हा घातक नाही पतंग उडवायच्या ह्या उत्सवामध्ये, संक्रांतीच्या उत्सवामध्ये मुलं पतंगाच्या मागे तुटल्यानंतर रस्त्यावर पळतात अक्षरशः. त्यामध्ये गाड्यांचा अपघात होऊ शकतो. त्याच्यानंतर तुम्ही टेरेसवर जर त्याला काठडे नसतील, सिक्युरिटी गॅलरी नसतील तर मुलं पाठीमागे जाऊन पडतात. अशा घटना भरपूर घडतात. त्यानंतर हा जो तुटलेले मांजे आहेत, म्हणजे फक्त चायनीज मांजा नाही, त्याच्या दुसरा जो मांजा आहे त्यांनी सुद्धा हात पाय कापले जातात. माझी तुमच्या माध्यमातून सांगायची ही विनंती आहे पालकांना म्हणा, जे सगळे पतंग, मी पण पतंग उडवतो, आपल्या सगळ्यांना माझं आव्हान आहे की आपण काळजी अशी घ्यावी की सगळ्यात सुरुवातीला आपण साधा दोऱ्याचा वापर करावा, साधा मांजाचा वापर करावा. मुलांकडे, म्हणजे जे छोटे मुलं आहेत त्यांच्या पालकांनी तिथे थांबून, त्यांच्या जवळ थांबून, आपण दिवाळीच्या वेळेस कशी काळजी घेतो प्रियंका, की मुलांना फटाके उडवताना, तशीच तुम्ही पतंगाच्या वेळेस पण काळजी घ्या ना. आणि तारेवर पडलेला मांजात काही मांजे असे आहेत की त्या याच्यामुळे जी विद्युत वाहिनी असते त्यामध्ये करंट पण येतो. असे काही मांजे आलेले आहेत. तर ते मुलांनी घेतलेत का, ती पालकांनी किंवा त्या पूर्ण जे एरिया आहे ती मध्ये जे हे असतील, आपल्यासारखे काही कार्यकर्ते असतील, तर त्यांनी लक्ष द्यावं आणि चायनीज मांजा बिलकुलच वापरू नये, असं माझं आव्हान आहे. आता पशु पक्ष्यांना जी हानी होतीये त्याबद्दल काय तुमचं मत आहे? आम्ही मागच्या वर्षी कमीत कमी 30 ते 35 पक्षी वाचवलेत नगरमध्ये. दुसऱ्या शहरांची संख्या वेगळी आहे, नगरमध्ये पतंग ज्यावेळेस त्या चायनीज मांजा असतो आणि पक्षी उडत असतो त्यावेळेस तो जो मांजा असतो त्याचे पूर्ण पंख कापले जातात अक्षरशः, आणि तो धारातीर्थी पडतो. म्हणजे फक्त मानवाला हानी नाहीये, पक्ष्यांना हानी आहे. आणि ज्यावेळेस जे प्राणी आहेत, जसं आपण पाळीव प्राणी आहेत किंवा बाहेर फिरणारे प्राणी आहेत, गाय, म्हैस, कुत्रा, यांच्या पायामध्ये तो मांजा अडकून त्यांना पूर्णपणे इजा होते. तर माझं पालकांना पण आणि नागरिकांना आव्हान आहे की तुम्हाला कुठे चायनीज मांजा दिसला तर तुम्ही थोडासा तो गोळा करून म्हणा, तो कट करून म्हणा, तो डस्टबिन मध्ये किंवा त्याची विल्हेवाट योग्य प्रकारे तुम्ही लावावी, अशी मला सगळ्यांना विनंती आहे. प्राण्यांना तर खूप घातक आहे, त्यांना कळत नसतं, अक्षरशः प्राण्यांचे पाय तुटतात. धन्यवाद सर. अगदी ऐन उत्सवाच्या तोंडावर तुम्ही आम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली आहेत. नक्कीच तुम्ही जे बोललात त्याबद्दल नागरिक देखील विचार करतील आणि तुम्हाला तुमच्या या सेल्फ केअरच्या माध्यमातून पुढील वाटचालीसाठी देखील खूप खूप शुभेच्छा. तर आताच आपण प्रवीण धायतेडक सरांना भेटलो आणि मकर संक्रांतीच्या टायमाला आपल्याला जर पतंगाचा आनंद घ्यायचा असेल तर हा आनंद नेमका कुठलीही इजा न होऊ देता कसा घ्यावा याच्याबद्दल त्यांनी अगदी संपूर्ण माहिती दिलेली आहे. या विशेष कार्यक्रमामध्ये आपण अशाच विविध मान्यवरांना बोलवणारच आहोत आणि विविध विषयांवर चर्चा करणार आहोत. तुर्तास मात्र वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची. धन्यवाद.